झी 24 तास एक पाऊल पुढे. इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचा कटाक या विषयावर आपण चर्चा करतोय. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 40,000पेक्षा जास्त इंजिनिअरिंगच्या जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत. जे इंजिनियर बाहेर पडत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या नोकऱ्या मिळत नाही आहेत. आमचं धोरण कुठेतरी चुकलं की काय, आणि त्याहीपेक्षा सुद्धा विद्यार्थ्यांना वेठीला धरलं जातं की काय, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं जे धोरण मुळात निर्माण झालेलं होतं ते 1980च्या दशकामध्ये, ते धोरण नेमकं काय होतं ते समजावून घेऊया आमचे पॉलिटिकल एडिटर दीपक भातुसे यांच्याकडून. मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी 1983 साली खाजगीकरण शिक्षणाचा करण्याचा जो निर्णय घेतला त्याची पार्श्वभूमी आपण बघितली तर याच काळात आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या आपल्या बाजूच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाजगी मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाले होते. आणि राज्यातील मुलं, ज्या मुलांची पैसे देऊन शिक्षण घेण्याची ऐपत आहे अशी मुलं या राज्यात जाऊन शिक्षण घेत होती. वसंतदादांनी हा विचार केला की आपल्या राज्यातून मुलं परराज्यात जाऊन शिक्षण घेत आहेत, त्यांना जर आपल्या राज्यातच शिक्षण उपलब्ध करून द्यायचं असेल तर खाजगीकरणाशिवाय पर्याय नाही. पहिली गोष्ट म्हणजे सरकार मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस उघडू शकत नाही ही त्यावेळेला वस्तुस्थिती वसंतदादांनी मान्य केली होती. राज्यात त्यावेळेला फक्त 3 वैद्यकीय कॉलेजेस होती, एक सांगलीचं, पुण्याचं आणि मुंबईचं. त्यामुळे मुलांना वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग शिक्षण जास्तीत जास्त राज्यातील मुलांना, आपल्या राज्यातील मुलांना जास्तीत जास्त हे शिक्षण घेता यावं यासाठी खाजगीकरणाशिवाय पर्याय नाही ही बाब त्यांनी ओळखली होती. आणि खाजगीकरणामुळे जसा पैसेवाल्या मुलांची सोय इथे होऊ शकेल, त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना या खाजगी कॉलेजेसमध्ये, जे गुणवंत गरीब विद्यार्थी आहेत त्यांना काही जागा आरक्षित ठेवून त्यांची सुद्धा सोय खाजगी कॉलेजेसमध्ये उपलब्ध करून देता येईल, हा दूरदृष्टीचा विचार वसंतदादांनी केला होता. आशिष देशमुख, डॉक्टर आशिष देशमुख, मला सांगा, 1980च्या दशकामध्ये या धोरणामुळे खाजगीकरणामध्ये एक प्रकारच्या सुगीचे दिवस आपल्याकडे महाराष्ट्रात आले आणि ती आता सुगी ओसरली, पाखरं निघून गेली, आता शेत ओसाड झालं. या सगळ्या बिल्डिंगा आणि इमारती काढून तुमच्यासारखे अनेक जण ज्यांनी विना अनुदानित तत्वावरची कॉलेजेस उभारली, शिक्षण सम्राट म्हणून ते स्वतःला म्हणून घेऊ लागले, ते आता पस्तावत आहेत. मी तुम्हाला सांगतो, बंदीजींनी जे सांगितलं की जे धोरण आपण राज्य सरकारचं असो किंवा केंद्र सरकारचं असो, जेव्हा दोन्हीकडे एकाच पक्षाचं सरकार आहे तेव्हा या सगळ्या लोकांनी एकत्रित बसून हे धोरण आखलं पाहिजे. मी तर एवढं समोर जाऊन म्हणेल की जे सगळे स्टेक होल्डर्स आहेत, मग त्याच्यामध्ये विद्यार्थी असो, युनिव्हर्सिटीज असो, स्टेट गव्हर्नमेंट असो, AICT असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो, त्यांनी एकत्रित बसून प्रत्येक राज्याचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन बनवला पाहिजे आणि त्या दृष्टीने कॉलेजेसचं वाटप केलं पाहिजे. एवढंच नव्हे तर ज्या इंडस्ट्रीज आहेत, समजा आपल्याला अपेक्षित आहे की आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये एवढे पॉवर प्लांट चालू होतील किंवा काही प्रमाणामध्ये एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये रस्ते असो, डॅम्स असो. बरोबर आहे डॉक्टर आशिष देशमुख, मला माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय. या सगळ्या सुधारणेच्या गोष्टी झाल्या, त्याही आपण बोलणार आहोत. पण आता या क्षणाला शेकडो कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात उभी असलेली इंजिनिअरिंग कॉलेजेस ओस पडलेली आहेत. त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला सांगा, आज हा सगळा खर्च अनाठाई झाला. या धोरणातनं फायदा घेण्याकरता जी कॉलेजेस निघालेली होती ती कॉलेजेस आज ओसाड पडलेली आहेत. दिस इन्व्हेस्टमेंट इज संक. इन्व्हेस्टमेंट शेवटी हा रिसोर्स आहे. हा कोणताही रिसोर्स हा वाया नाही गेला पाहिजे, तो लोकांच्या कामी आला पाहिजे, या मताचं मी आहे. आणि नक्कीच जे 1983 मध्ये वसंतदादा पाटलांनी धोरण आखलं होतं त्याचा फायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचलाय, गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचलाय. पैसेवाल्यांच्या मुलांना देखील जरी ऍडमिशन मिळालंय तर 80% गरीब जनता, सामान्य जनता, मध्यमवर्गीय जनतेच्या मुलांना त्याचा फायदा पोहोचलाय, हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. मला बरोबर आहे. मला प्राध्यापक विजय नवले यांच्याकडे जायचंय. गोरगरीब जनतेला फायदा व्हावा, बघा, गोरगरीब जनतेला फायदा व्हावा म्हणून एवढी इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्याकडे निघाली. त्या गोरगरीब जनतेला याचा फायदा झाला का? आज नॅस्कॉमचा रिपोर्ट सांगतो की यातले 25% इंजिनियर सुद्धा आम्हाला उपयुक्त असत नाहीत. जवळपास 60% इंजिनियर्सना डिग्री मिळाल्यानंतर वर्ष 2-2 वर्ष नोकऱ्या मिळत नाहीत. मला सांगा, नेमकं काय झालंय असं वाटतं आपल्याला, प्राध्यापक नवले? मला त्यांना त्या ठिकाणी इंजिनिअरिंगची सेवा मिळावी, सुविधा मिळावी, या प्रयत्नामध्ये काही प्रमाणात यश मिळालेलं दिसतंय. गोरगरिबांचं बोलण्याचं झालं तर शासनाच्या मधल्या काही धोरणांमध्ये काही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जी सवलत दिली त्या सवलतीतून अनेक विद्यार्थ्यांनी फायदा घेतल्याचं पण दिसतंय. तुम्ही आता नास्कॉमच्या रिपोर्टबद्दल बोलला की बहुतांशी विद्यार्थी त्यांच्या म्हणजे त्याला एम्प्लॉयबल नाहीत अशा स्वरूपाचे. या ठिकाणी माझं असं मत आहे की इंडस्ट्रीने सुद्धा थोडंसं पुढे यावं.
कारण सरकार कॉलेजेस वाढवते, याबरोबर त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी इंडस्ट्रीचं योगदान जास्त महत्त्वाचं आहे. आजही मी काम करताना असं ऑब्झर्व करतो की इंडस्ट्री पुढे येत नाहीये. इंडस्ट्रियल व्हिजिट्स असतील विद्यार्थ्यांच्या, प्राध्यापकांचं इंडस्ट्रियल ओरिएंटेशन असेल, त्यासोबत विद्यार्थ्यांचे समर प्रोजेक्ट्स प्राध्यापक नवले आपण सगळ्या गोष्टी इंडस्ट्रीवरच टाकणार आहोत का? 45% मिळालेल्या मुलाला आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन देतो, त्याला इंजिनिअरिंग नीट पास होता येत नाही. आपल्यासोबत काकडे आहेत, त्यांना मी प्राचार्य काकड्यांना विचारणार, मला तुम्ही सांगा 40 ना 45% मिळालेला मुलगा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात धडपणे पास तरी होऊ शकतो का? काय सांगाल प्राध्यापक नवले? नाही, मूळ मुद्दा असा आहे की हा जो विद्यार्थी अपेक्षित करतो, कारण जसं हॉस्पिटल हे मेडिकल कॉलेजला अटॅच असतं, त्या पद्धतीने इंजिनिअरिंग कॉलेजला कुठली इंडस्ट्री अटॅच नसते. त्यामुळे हे योगदान कदाचित इंडस्ट्रीने जर पुढे दिलं तर विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल एक्सपोजर मिळेल. आपण ज्या गुणवत्तेची चर्चा करतोय ती गुणवत्ता कदाचित थिअरी वर्गात शिकवली जाईल आणि या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल एक्सपोजर मिळाल्यानंतर हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने गुणवान ठरू शकतील. मेरिट महत्त्वाचं नाही, परंतु तो 4 वर्षात जे काही परफॉर्मन्स देईल त्या परफॉर्मन्सच्या आधारे हे विद्यार्थी चांगल्या अर्थाने इंजिनियर्स म्हणून मग इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतील. मला ठामपणे वाटतं की इंडस्ट्रीने सुद्धा थोडं पुढे यावं, कारण हे जास्त संख्या झाली हा मुद्दा नाहीये, क्वालिटी हा जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. गुणवत्तेच्या मुद्द्यावर प्राध्यापक नवले, गुणवत्तेच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे, पण आत्ताचा मुद्दा आहे की मुळात धोरणात्मक बाब म्हणून कधी सिव्हिल इंजिनिअरिंगची कॉलेजेस आम्ही उघडली, त्याच्या जागा वाढवून दिल्या, हा सगळं खापर आम्ही AICTE वर टाकतोय. मला आठवतंय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री अर्जुन सिंग यांना त्यांनी पत्र लिहून कळवलं होतं की एवढ्या कॉलेजेसना परमिशन देऊ नका. अर्थात त्यांच्या पत्राला त्यावेळेला केराची टोपलीच बरोबर दाखवली असावी, कारण आजपर्यंत AICTE हे सगळं वाढवत नेते आहे. हे सगळं कुठेतरी महाराष्ट्र शासनाच्या धोरणामध्ये कुठेतरी याला चाप बसायला पाहिजे होता, याच्या गुणवत्तेवर कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे होतं. मला तुम्ही सांगा डॉक्टर आशिष देशमुख, किती मुलांना आज नोकऱ्या मिळत आहेत? 25% वाल्या मुलाला तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन देता, त्याला तो अभ्यासक्रम झेपत नाही. किती मुलं पास होतात, किती मुलं नोकऱ्या मिळवतात? नोकऱ्या म्हणजे चांगल्या नोकऱ्या ज्या इंजिनियर म्हणून मिळायला पाहिजेत त्या का? आपल्या लक्ष्मी रोडवर एखाद्या दुकानामध्ये टेलरच्या दुकानात कात्री घेऊन कापड कापायचं काम करणं याला नोकरी म्हणत नाही मी. ज्याला त्याकरता इंजिनियर केलेलं आहे त्याला खरोखरच त्या नोकऱ्या मिळवण्या इतकं सक्षम असण्याकरता गोरगरिबांचा कळवळा आहे असं तुम्ही म्हणलात, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. कारण अनेकांनी आपल्या घरातलं सोनं नाणं आणि जमिनी गहाण टाकून मुलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेल्या होत्या. मी मान्य करील की ज्या प्रमाणात जागा रिक्त राहत आहेत त्या परिस्थितीमध्ये कॉलेजेसला कमी म्हणजे ज्या क्वालिफाईड मुलं आहे त्यासाठी कट ऑफ खालती उतरवणे अतिशय जरुरी आहे. त्याच्याशिवाय मुलं मिळणार नाही. पण गुणवत्तेची जर गोष्ट करायची राहिली तर प्रत्येक कॉलेजेसनी हे ॲक्रिडेशन करून घेणं जरुरी आहे, जेणेकरून त्यांना गुणवत्ता त्यांच्या कॉलेजमध्ये वाढवता येईल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे टीचर्स ट्रेनिंग जे अतिशय निग्लिजिबल असं आपल्याकडे आहे, त्या दृष्टीने AICTEने एक मोठा कार्यक्रम या देशामध्ये चालवला पाहिजे आणि टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रत्येक भागात AICTEने डॉक्टर आशिष देशमुख AICTEने काय केलं पाहिजे, गुणवत्ता राखण्यासाठी काय केलं पाहिजे या विषयाची मी चर्चा करणार आहे. परंतु काय नेमकं आता झालेलं आहे ते कोणत्या धोरणामुळे झालं आणि त्याहीपेक्षा सुद्धा या सगळ्या धोरणामध्ये राजकीय नेत्यांची कशी लुडबुड होती या सगळ्याचा उहापोह मी करणार आहे. कुठल्या भागात कुठे जाऊ नका पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेचं कट ऑफ. झी 24 तास, एक पाऊल पुढे.